बोलेरो पिकअप विक्री व्यवहारातून फसवणुकीचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। मालदाड रोड येथील विशाल विश्वनाथ जाधव यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तक्रार दाखल करत बोलेरो पिकअप विक्री प्रकरणात फसवणुकीचा आरोप केलाय। त्यांच्या मालकीची MH13DQ2114 वाहन पिंपळस येथील व्यक्तीस विकले होते। वाहनावर असलेले कर्ज फेडण्याचे आरोपीने मान्य केले, मात्र प्रत्यक्षात रक्कम भरली नाही। 7,64,169 चा चेक वटला नाही, नोटीस पाठवूनही पैसे मिळाले नाहीये। सदर वाहन विमाशिवाय व बनावट नंबर प्लेटसह वापरण्यात येत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला। या प्रकरणी कोर्टात खटला सुरू असून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। माझे गाडी, मी राहणार संगमनेर, माझं नाव विशाल उर्फ रवी विश्वनाथ जाधव, राहणार मालदाड रोड, व्यवसाय धान्य दुकान। माझी गाडी अतुल घुले, संगमनेरचा एजंट, त्यांनी ही गाडी तालुका निफाड, राहणार पिंपळस ह्या गावातले सुनील गरुड, सुनील पारदी हे दोन एजंट यांनी दादासाहेब गायकवाड हा त्यांचा गाडी घेणारा माणूस, त्याच्या नावावर त्यांनी माझी गाडी घेतली आणि अशी बोली झाली होती का इथून पुढचे पूर्ण आम्ही गाडीचे हप्ते भरू, आम्हाला गाडी लोन वापरायला द्या। तर आम्ही ती गाडी माझी लोन वापरण्यासाठी दिली, तर त्यांनी गाडीचे हप्ते पण नाही भरले, माझी गाडी पण नाही देते, मला दादागिरीची भाषा करतात। आतापर्यंत किती आर्थिक नुकसान झाले? माझे आतापर्यंत भरपूर काही नुकसान झाली। माझी कोर्टामध्ये त्यांच्यावर गुन्हा पण दाखल झालेला आहे। मला त्यांनी खोटा चेक पण दिलेला आहे। मला चेक त्यांनी 7,64,169 रुपयाचा चेक दिलेला आहे, तो सुद्धा मी बाउन्स केलेला आहे। तो कोर्टात मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते मला खोटं बोलतात का पुढच्या महिन्यात या 2 दिवसांनी या तुमची गाडी देतो, तुमचे पैसे देतो। ते काय गाडी पण देत नाही आणि पैसे पण देत नाही। नेमकं कोणत्या अटींवर हा व्यवहार तुमचा झाला होता? आमचे व्यवहार म्हणजे त्यांनी मला पैसे दिलेले 51,000 रुपये त्यांनी दिले होते मला। 51,000 रुपये कॅश देऊन त्याच्यानंतर गाडीचे पुढचे हप्ते पूर्णपणे ते भरणार, गाडीचा इन्शुरन्स, पासिंग ते पूर्ण ते क्लिअर करणार होते। त्या हिशोबाने मी माझी गाडी दिली होती त्यांना। खरं तर आज पिंपळस ग्रामपालिकेमध्ये जेवढ्या गाड्या विक्रीच्या संदर्भातला हा सगळा विषय होता, त्या संदर्भातले विक्री करणारे सर्वच लोक या ठिकाणी उपस्थित होते। आज रोजी त्या कुटुंबातील देखील आम्ही जे प्रमुख आहे, आई वडील असतील किंवा भाऊ असतील, त्यांना देखील या ठिकाणी खऱ्या अर्थाने बोलवलं। सत्यता पडताळून घेत असताना आम्हाला आमच्या लक्षात असं आलं की फार मोठी एक साखळी आहे आणि या साखळीचे सूत्रधार निश्चितपणे हे दोघं जण आहे असं आम्हाला यातून जाणवलं। सुनील गरुड असतील किंवा सुनील पारदे असतील। वारंवार आम्ही त्यांना बिचाऱ्यांना सांगतोय की तुम्ही या आणि येऊन हा प्रश्न समोरासमोर करून हा सॉल्व्ह होऊ शकतो, परंतु त्यांची पळण्याची भूमिका या ठिकाणी आम्हाला आज दिसते। आज आनंदनगर या तिकडचे बरेच त्यांचे नातेवाईक असतील, रहिवासी असतील आणि पिंपळस ग्रामपालिकेचे विद्यमान सर्वच पदाधिकारी असतील आणि त्यांच्या जे फसवणूक झाली असे या ठिकाणचे सर्व जे लोक असतील ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने आले होते। समन्वयाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज असं ठरवलं की ग्रामपालिका पिंपळस निफाड पोलीस स्टेशनला आज पत्र देत आहे की सदर ह्या 2 व्यक्ती आहेत त्यांच्यापासून गावाची निश्चितपणे या ठिकाणी बदनामी होत आहे आणि ही बदनामी कुठेतरी थांबावी, त्यासाठी आज आम्ही ग्रामपालिका आणि ग्रामस्थ यांच्या वतीने देखील आम्ही निफाड पोलीस स्टेशनला एक पत्रव्यवहार करतोय की जेणेकरून ही झालेली लूट आहे, ही झालेली सगळी लोकांच्या गाड्यांची ही सगळी चोरी आहे, ही निश्चितपणाने त्या माध्यमातून भरून निघेल अशी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला अपेक्षा वाटते। आणि त्यांनी त्याच पद्धतीने पिंपळस ग्रामपालिका आणि पिंपळस ग्रामस्थ सदर या लोकांना जो अन्याय झाला आहे त्यांच्या बाबतीत निश्चितपणे उभं राहील अशी या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो। असे घटना परत घडू नये याकरिता आपण इतर नागरिकांना काय संदेश द्याल? ते खऱ्या अर्थानं ही जी घटना घडली आहे ही यांच्या प्रेमाच्या पोटी घडली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पिंपळची एकंदरीत जर लोकसंख्या बघितली तर 10,000 आहे आणि प्रत्येक अंकुश ठेवणं हे काही ग्रामपालिकेला शक्य नाही, परंतु जे म्हणून आमच्याकडं आपल्या वेदना घेऊन किंवा आपल्या तक्रारी घेऊन ग्रामपालिकेत येतात त्याचं निवारण करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामपालिकेचे पदाधिकारी या ठिकाणी तत्पर राहतो। तुम्ही विचारलेला प्रश्न असा आहे की यानंतर घडू नये, नागरिकांना काय संदेश द्याल? आम्ही निश्चितपणे नागरिकांना एक सांगतोय, पिंपळसकरांना सगळ्यांनाच, की यानंतर अशी कुठलीही जर घटना घडली तर पिंपळस ग्रामपालिकेशी आपण संपर्क साधावा, जेणेकरून आपली या ठिकाणी फसवणूक होणार नाही आणि आपण देखील कोणाची फसवणूक करू नये अशीच या ठिकाणी सगळ्यांना मी आवाहन करतो। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।